ब्लॅक अँड व्हाईट म्हणून आपल्याबरोबर आहेत आशिष शेलारजी, जे मुंबई महानगरपालिकेचा पूर्ण प्रभारी म्हणून ते काम बघतायत. त्यांच्याकडे जबाबदारी आहे मुंबई महानगरपालिका भाजपसाठी निवडून आणण्याची. म्हणून आशिषजी खूप खूप स्वागत. धन्यवाद. आशिषजी, मुंबई म्हणजे मुंबईच्या बाबतीत असं म्हटलं जातं की शिवसेनेच्या राक्षसाचा जीव जर कोणत्या पोपटात तर ती मुंबई महापालिका आहे, आणि ज्या वेळेला कोणत्याही परिस्थितीत तो पोपट मारायचा असं भाजपनं ठरवलं आहे, अशी चर्चा होते. काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही कोणाला मारायला आणि मरवायला निवडणूक लढत नाही आहोत. बरं, आम्ही लढतो त्याचं कारण मुंबईकरांना न्याय दिला पाहिजे. तो न्याय कित्येक वर्षामध्ये मिळाला नाही. विकासाच्या रूपानं, सेवेच्या रूपानं, त्यांच्या अधिकाराच्या रूपानं, त्यांच्यासाठी कर्तव्य करायच्या रूपानं, आणि या अर्थाने मुंबईकरांना न्याय द्यायचा, मुंबईचा विकास करायचा. मुंबई ज्या पद्धतीने मुंबईकरांच्या मनामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो, आणि ते आम्ही करू शकतो. मग समोर जो येईल त्याला आडवा करू, कारण तो मुंबईकरांच्या विरोधात आहे. नाही, पण शिवसेना जी तुमच्याबरोबर इतकी 25-27 वर्ष सत्तेत होती, ती तुम्ही बरोबरीनं राजकारण करत होता ना. आत्ता शिवसेना कशी विरोधात झाली, उद्धव ठाकरेंची शिवसेना? चांगला प्रश्न तुमचा. मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर, त्यांच्या नेतृत्वाबरोबर, त्यांच्या नेतृत्वात आम्ही युती केली. बरं, आणि म्हणून तो काळ ह्या 2 टप्प्यातला सगळ्यात महत्त्वाचा काळ आहे. ओके. त्याबद्दल आमच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आम्ही आनंदी होतो, मुंबईकर आनंदी होते. विकासही भ्रष्टाचार विरहित होता. बरं, उद्धवजींचा काळ सुरू झाला आणि भ्रष्टाचाराची गंगा ही मुंबई महानगरपालिकेमध्ये थेट उद्धवजींच्याच आशीर्वादाने यायला लागली. संघर्ष तिथे सुरू झाला, आणि त्या काळामध्ये तुमच्या लक्षात असं येईल, आम्ही त्याआधी आणि त्या काळात पण कुठल्याही निर्णय प्रक्रियेतल्या महत्त्वाच्या पदावर भाजप नव्हतं. बरं, महापौर नाही, स्थायी समिती नाही, अन्य चाव्या ज्या आहेत त्या ठिकाणी नाही. आणि मग त्यामध्ये तुम्ही आठवाल तर संघर्ष आम्ही केला. बरं, उद्धवजींच्या काळामध्ये नवीन संगणकीकरण ह्यात भ्रष्टाचार आहे, संघर्ष आम्ही केला. मुंबईचं क्रॉफेट मार्केट 1 रुपयात विकलं जात आहे, संघर्ष आम्ही केला. मुंबईच्या पाण्याला तुरटीचा सप्लाय किती, यात संघर्ष आम्ही केला. मोकळ्या जागा, भूखंड मुंबईतले वाचले पाहिजे, संघर्ष आम्ही केला. त्यामुळे युतीत संघर्ष मुंबईकरांसाठी आम्ही केला. भ्रष्टाचाराची गंगा उद्धवजीच्या आशीर्वादानं आली, आणि महत्त्वाची पदं त्यांच्याकडे होती. तिसरा टप्पा आहे 2017. त्यामध्ये तर आम्ही पहारेकरीच होतो, आणि पूर्ण सत्ताधारी तेच होते. त्यातला भ्रष्टाचारी आत्ता आम्ही मांडतोच आहोत, आणि या सगळ्यातनं मुक्ती मिळावी हा संघर्ष आहे.